पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादू, काय झालं? वीणा गाणार आहे ना तुझ्यासोबत कॉन्सर्टमध्ये? नाही मिकी, ती नाही गाणार आहे कॉन्सर्टमध्ये. अरे पण का? वीणाच्या बाबांनी परमिशन नाही दिली आहे मिकी. दादू, अरे पण तू म्हणाला होतास की सगळं ठीक होईल म्हणून. दादू, विश्वास होता यार तुला, मनापासून वाटत होतं. हो मिकी, पण अगं सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडून येतील असं नसतं अगं. दादू यार, काय झालं यार हे? मी किती स्वप्न बघितली होती माहितीये. वीणा तुमचा बँड जॉईन करेल, मग तुम्ही दोघं मिळून कॉन्सर्ट एकदम गाजवाल. आय नो मिकी, आय नो, पण हे बघ, माणसाची सगळीच स्वप्न पूर्ण होतीलच असं नाहीये अगं. दादू यार, प्लीज काहीतरी कर ना, मनव ना तिच्या बाबांना. नाही मिकी, इट्स ओव्हर मिकी. मीच आता काहीतरी करते, बघते कशी नाही येत ते. मिकी मिकी, काय वेडेपणा आहे? नको नको. का ती करते तो चालतो वेडेपणा? अगं ऐक मिकी, मिकी अगं अशाने सिच्युएशन आणखीन बिघडेल. नको, काही नाही रे सिच्युएशन खराब होणार. अरे मला बोलू दे तर. मिकी नको नको मिकी, मिकी जरा फोन का नाही लागत यार? मिकी, वीणाच्या बाबांनी परमिशन दिली आहे, ती कॉन्सर्ट मध्ये गाणार आहे. खरंच? हो. म्हणजे तू खोटं बोलत होतास माझ्याशी इतक्या वेळ? तुला ना मिकी सरप्राईज देत होतास तू मला. तुला कळतंय ना मी टेन्शन मध्ये मगापासून. मिकी, तुझा हात लागतोय बघ. मिकी मारू नको ना यार तू. दुधगुला खायला नाही मारत आहे मी. मी मारायला लागलो मला यार. नको मारू तू. यू डिझर्व इट. सॉरी ना, सॉरी. काय सॉरी यार दादू यार तू. ए कुणालाही न सांगता ऑफिस मधनं कुठे गेला होतास? तू अगं, वीणाचा ना जरा प्रॉब्लेम झाला होता. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. संगमनेरला गेला होतास? मी सांगितलेलं विसरलायस की माझं ऐकायचं नाही असं ठरवलंयस? नाही नाही, तू असं नाही अगं. काय बघ, काय ना, वीणा संगमनेर मध्ये राहते की नाही, आणि कॉन्सर्ट मध्ये आम्हाला तिची गरज आहे. तिची गरज नसती ना तर मी चुकूनही गेलो नसतो संगमनेरला. आय स्वेअर. मी शेवटचं सांगते तुला, संगमनेरच्या लोकांवर विश्वास ठेवू नकोस कधीच, नाहीतर आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येईल तुझ्यावर. तू असं काय घडलंय की तुला संगमनेरची माणसं खोटारडी, चुकीची वाटतात? आय मीन, कोणी तुझ्याशी काही खोटं वगैरे बोललंय? प्रभास, मी जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेवायचं. गाणं शिकायचंय तुला? इतकी उथळ वाटते का रे मी तुला? हे बघ उर्मी, तुला जी काय मस्करी करायची असेल ना ती तुझ्या आई सोबत कर. मला वेळ नाहीये, मला खूप काम आहेत आणि मला इच्छाही नाहीये. अरे मामा ऐक ना, असं नको ना करू. तू, बाबा, वीणाताई किती छान गाता. मग मला असं वेगळं वेगळं वाटतं, असं हरवल्यासारखं वाटतं. असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि असंही वाटतं की माझी तुमच्या बरोबर राहण्याची लायकीच नाहीये. म्हणून मला असं वाटलं की आपण सुद्धा गाणं शिकावं. शिकवशील? दादा, अरे काही गडबड तर केली नाही ना उर्मीने? नाही, काही गडबड काही नाही. तिला गाणं शिकायचं. अरे वा, किती चांगला विचार आहे. एखादा छंद जोपासणं चांगलंच असतं ना. जसं वीणाला गाणं जमतं तसं उर्मिलाही जमेल. काय ग, जमेल ना? तुला चालेल हिनं गाणं वगैरे गायलेलं? हो, म्हणजे काय. अरे, वीणा गाणं गाते ह्याचा तुला अभिमान आहे की नाही, तसंच उर्मी गाईल त्याचा मला अभिमान वाटेल. ठीक आहे. हे बघ उर्मी, गाणं येण्यासाठी आधी ना कान तयार व्हायला लागतो. तू एक काम कर, तू उद्यापासून माझ्याबरोबर देवळात येत जा. म्हणजे माझ्या मागे उभी राहून तुला हळूहळू ते गाणं ऐकून ऐकून, वीणा पण तसंच शिकली ना. उद्यापासून ये देवळामध्ये. हा, चल. दादा, अरे तिने तुझ्या बरोबर देवळात यायला काहीच हरकत नाहीये,
पण ती वीणा बरोबर गेली तर नाही, म्हणजे दोघी सोबत असल्या की उर्मिला वीणासारखी चांगली शिस्त लागेल, वीणासारखी व्यवस्थित वागेल ती, आणि जबाबदारीची जाणीव होईल तिला. ए मम्मी, मी जबाबदार आहे हा? असं फक्त तुला वाटतं, कळलं ना? मलाच का? हेच हेच तुझं उलटं बोलणं सुधरवायचंय मला. तुला किती वेळा सांगितलं ग, समोरच्याचं जरा ऐकून घेत जा, पण नाही. अगं 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 मारतेस काय तू? असं वयात आलेल्या मुलीला असं मारतात का कोणी? मला अजिबात आवडत नाही मारलेलं वगैरे. ठीक आहे, तू जा वीणा बरोबर, माझी काही हरकत नाहीये. मामा थँक्यू. परत मारलंस तू? अगं थँक्यू काय म्हणतेस, नुसतं पाया पडून आशीर्वाद घे मामाचा. ठीक आहे, चल. एवढं बोलण्याची काय गरज होती? अगं म्हणूनच तर परवानगी मिळाली ना तुला. ते पण मम्मी 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 मम्मी. बास कर ग तुझं हे काम आहेत मला खूप. सांग. शेवटी शेवटी मी माझ्या प्रभासला भेटणार. मीर, एवढी डिटेल माहिती? अरे खजिना आहे हा, खजिना. येस, यात सदावर्ते टेक्सटाईल्सच्या प्रत्येक डीलचे बारीक सारीक डिटेल्स आहेत. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सप्लायर्सची नावं आहेत जे आत्यामुळे कायमचे दुखावले गेलेत. बाय द वे, या पेपर्सचं तू नक्की काय करणार आहेस? हत्यार म्हणून वापरणार, शैलजा सदावर्तेवर घाव घालायला. एक मिनिट, मला कळेल असं सांग. तुम्हाला ना प्रत्येक या सप्लायर्सना मी सरपोतदार कंपनीमधून कामं मिळवून देणार, त्यांच्याशी ओळख वाढवणार, त्यांच्याशी मैत्री वाढवणार. आणि हे सगळं करत असताना बिझनेसमध्ये शैलजा सदावर्तेचे काय वीक पॉइंट्स आहेत हे मी शोधून काढणार. आणि याचा शेवटचा टप्पा म्हणजे सदावर्ते टेक्सटाईल्स टेक ओव्हर. पुढच्या 3 महिन्यात सरपोतदारांनी आत्याची कंपनी टेक ओव्हर केलेली असेल आणि ती कंपनी मी चालवणार. मीर सदावर्ते त्या कंपनीचा करता धरता मी असणार. मी. शाब्बास लेका. अरे काय सॉलिड प्लॅन केलायस. म्हणजे तू म्हणतोयस तसं जर का झालं तर शैलजाच्या कंपनीचं दिवाळं वाजणार, तिच्या हातातनं कंपनी जाणारच, शिवाय समाजात तिची नाचक्की होणार. करेक्ट. वाह, क्या प्लॅन आहे. बरं, माझी काय मदत लागणार आहे याच्यात तुला? लागणार ना, तुमची मदत लागणारच. पुढच्या 2-3 दिवसात तुम्ही या सप्लायर्सना भेटा आणि त्यांना हे पटवून द्या की सरपोतदार किती चांगले आहेत ते, आणि हे काम तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. वाह, अगदी माझ्या स्वभावाला शोभेल असं काम दिलेस तुम्हाला. बघच तू आता पुढच्या 2 दिवसात मी काय करतो ते. सरपोतदार 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 असा जप करत असतील आपले सप्लायर्स. आधी कठोरपणे वागायचं आणि मग नंतर वाईट वाटून घ्यायचं. त्यापेक्षा आधी वागतानाच विचार करायचा ना. थोडं समजुतीने घेतलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसती. चिका, अगं मी काही मुद्दा म्हणून वागले का? आणि मला सांग, तू मला आधी कधी बघितलं होतं मी कोणासोबत तरी असं काहीतरी वागताना?
खरं तर ना प्रभासने जरा अतिच केलं. सरळ घरात यायचं सोडून माझ्या रूमच्या खिडकीच्या बाहेर हाका मारत होते. मग मी रागाने खिडकी बंद केली आणि त्यांचं बोट चिमटलं. बरं बरं ठीक आहे. तुझं म्हणणं आहे की तू मुद्दामून नाही केलंस, बरोबर? मग आता एवढं का वाईट वाटतंय तुला? मग वाटू नये का? जी काय बघ, मी असं अलिप्त नाही राहू शकत किंवा मी दुर्लक्षही नाही करू शकत. आणि जर माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय तर वाईट वाटणं साहजिक आहे ना चिका. थोडं लक्ष. हेलो मुलींनो, कशी दिसते मी? तशी मी छानच दिसते म्हणा, पण म्हटलं विचारावं नाही का. बरं ताई, तुझं सगळं आवरून झालं असेल ना, तर चला, उशीर होतोय आपल्याला. चला चला चला. उर्मी अगं कुठे जायचंय? रिहर्सलला. माझ्या प्रभासला भेटायला. नाही म्हणजे मी माझ्या प्रभासला भेटणार आहे, तुम्ही इतरांना भेटा. ओके? त्याचं काय ना उर्मी, अगं तिकडे ना गाण्याची रिहर्सल होते आणि तुझा आणि गाण्याचा तसा काही संबंध नाहीये ना. तर तुझा आहे? तुझा आहे का संबंध? हा नाहीये ना, तरी तू जातेसच ना, मग मी पण जाणार. आणि तसंही मला दादा मामाने परवानगी दिली. काय? तुला बाबांनी परवानगी दिली आहे? हा मेरी बहना, विश्वास नसेल बसत तर तू फोन करून विचार. चला ना. कधी एकदा माझ्या प्रभासला बघतेय, भेटतेय असं झालंय मला. आणि तो सुद्धा ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल ग. चला चला. वीणा, उर्मी तिकडे येते म्हणजे काही खरं नाही. आज रिहर्सल होईल ना ग? चिका, आता उगाच दुसरं टोक नको ना गाठूस तू. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. हा तन्वी, बोल ना, ऐकते मी. हा सो मी तुम्हाला सांगते आंटी, तुम्ही पॅरिसला जा. पॅरिस इतकं अमेझिंग आहे ना, तुम्ही गेलात ना तर क्रेझी व्हाल. हा आणि तुम्हाला बीचेस आवडत असतील तर तुम्ही मॉरिशसला जा. आय टेल यू, इतके क्रिस्टल क्लिअर बीचेस आहेत ना. वाव तन्वी, यात म्हणजे तुला तर खूपच माहिती आहे ग सगळीकडची. ऑफकोर्स, मी खूप फिरते ना. इनफॅक्ट आंटी, तुम्ही सुद्धा एकदा तरी फॉरेनला जायलाच पाहिजे. हा आणि ऐका, तुम्हाला जर शॉपिंगला जायचं असेल तर तुम्ही दुबई किंवा सिंगापूरला जा. एक मिनिट. हा काय झालं आंटी? एक मिनिट थांब. हा तन्वी, आत्ता बोल. अगं काय ना, मी विसरून नये ना म्हणून लिहून ठेवते. कुठे कुठे काय काय मिळतं सांग आता. सो तुम्हाला दुबईला आणि सिंगापूरला खूप अमेझिंग पश्मिना शॉल्स मिळतील. आणि जगातले भारी कॉस्मेटिक्स, ज्वेलरी तर विचारूच नका. तन्वी, मी काय म्हणते, म्हणजे तिकडे पण असं सेल वगैरे असतो का? म्हणजे डिस्काउंट वगैरे? म्हणजे आपल्या इथे कसं एंड ऑफ सीझन सेल असतो, तसं असेल ना तिथेही? व्हॉट आर यू सेइंग आंटी? सदावर्तींची सून सेल मध्ये शॉपिंग करणार? हा म्हणजे आता करावीच लागणार. सगळं काही त्या शैलजा सदावर्तेच्या हातात आहे ना. कुणी काय शॉपिंग करायचं, कुठे, कधी, कसं करायचं, सगळं काही त्यांच्या हुकमावरच चालतं ना. हो ना? काय झालं आंटी, तुम्ही अचानक गप्प का झालात? डोंट वरी आंटी, अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा का मी त्या घरात आले ना की सगळं काही अगदी आपल्या मनासारखं होईल. तुझ्या तोंडात ना साखर पडू. बरं मला सांग ना, अजून कुठे कुठे काय काय मिळतं ते. बस बस, थांबा थांबा थांबा. एक मिनिट. काका किती झालं? थांब थांब थांब, तू नको दिवस. तुम्ही दोघी माझ्या प्रभासच्या रिहर्सल हॉलला आलायत की नाही, मग पैसे सुद्धा मीच देणार. असे काय बघताय, खरंच देणार आहे मी पैसे. तुम्ही व्हा पुढे, मी आले. चला. उर्मी, अगं तिघी सोबत जाऊयात ना? हा हो, तिघीनेच जायचंय. ते काय ना, मला एक महत्वाचा कॉल करायचा आहे,
म्हणून मी थांबते इथे. मी कॉल करून येते ना, तुम्ही वा पुढे, मी आलेच. हा लवकर ये. हो, सावकाश घेऊन जा ताईला. हो, काय करताय? थांबा हो जरा. हो ताई, द्या की पैसे. थांबा हो जरा काका. तुम्ही मीटर प्रमाणेच पैसे घेणार आहात ना, मग 200 उदे, 400 उदे, 300 उदे, मी देईन तुम्हाला पैसे. थांबा जरा. कुठं पळून जात नाही मी. हाय प्रभास, हाऊ आर यू? आय लुकिंग नाईस ना? ना 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 ना, शी शी शी. थांब थांब, असं नाही. हाय प्रभास, हाऊ आर यू? यू लुकिंग नाईस. हा नाईस. हो ताई, लवकर पैसे द्या, मला दुसरं भाडं आहे. हो काका, थांबा. किती झालेत? 150 रुपये. प्रॅक्टिस करत होते मी. हे घ्या 150. हा ओके, थँक्यू. चिका, आपण वेळेच्या आधी आलोय का? नाही ग, हीच वेळ ठरली होती ना. अगं मग कोणीच कसं नाही आलं? यांना काही वेळेचं महत्वच नाहीये का? आयुष्यात एक एक सेकंड किती महत्वाचा असतो माहित नाही यांना? वीणा आणि चिका, मला खरंच आवडत नाही वेळ चुकवायला. आणि जे लोक वेळ पाळत नाही ना, त्यांचा सुद्धा मला राग येतो. अगं तू एवढी का भडकतेस पण? चिका, भडकण्याचा प्रश्न नाहीये, पण आपण इथे सरस्वतीची आराधना करायला येतो. निदान त्यात तरी वेळ नको का पाळायला? शिस्त नको का? ए बाई, तुझ्यासमोर हात जोडते आम्ही. तू इथे कोणालाही ना शिस्त शिकवायच्या भानगडीत पडू नकोस. तू काही टीचर नाहीयेस. आणि हा ना प्रभासचा बँड आहे, तुझा नाही. त्यामुळे अभ्यंकर बाई, तुम्ही इथे कोणाला काही बोलू नका. हा हे यार, तिकडे हे काय? कुठे होता तुम्ही? काय वेळ ठरली होती यायची? तुम्हाला वेळेचं महत्वच नाहीये का? स्वतःच नाही, निदान दुसऱ्याच्या वेळेला तरी किंमत द्या. ते सोड. मला सांग, उर्मी इथे कशी काय? ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे की तुम्ही सगळे वेळ का नाही पाळत आहे. ओके, सॉरी. चुकलं माझं, माफ कर मला. हा, यापुढे ना सगळे वेळेवर हजर राहतील. आय प्रॉमिस. ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांग यार, उर्मी इथे काय करतेय? अरे बाबांनीच तिला इथे रिहर्सल हॉलला पाठवलंय आमच्या सोबत. आणि ती रोज येणार आहे आमच्या सोबत, शेवटच्या रिहर्सल पर्यंत. काय झालं? एवढे वैतागलात का? काय झालं? काय झालं? आता खाक रिहर्सल होणार आहे आपली कॉन्सर्टची. म्हणजे हे बघा, ती फक्त बघायला येणार आहे, गायला नाही. ते सुद्धा डेंजरच आहे. कमॉन यार वीणा, तुला माहितीये उर्मी कशी आहे ते. ती ना जरा वेळ सुद्धा सुरळीत रिहर्सल चालू देणार नाहीये. ती ना मध्ये 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 येणार, माझं अख्खं कॉन्सन्ट्रेशन घालवणार. नको ते प्रश्न विचारणार, मला हैराण करणार. यार, माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स सांगतो ना मी तुम्हाला. मी ना काहीतरी वेगळंच तिच्याशी बोलत असतो. ती भलताच ट्रॅक पकडते यार. ती कधी कधी अशी रिॲक्शन देते ना. मी ना लहानपणी कार्टून बघायचो. तिला बघितलं ना की मला त्या कार्टूनची आठवण होते. तुला सांगतो, ती सेम त्या कार्टून सारखे दिसते. ती ना धाकटी बहीण आहे माझी, समजलं? त्यामुळे परत तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये मला. काय झालं तुम्हाला? माझं पोट. सॉरी मी मुद्दामून नाही केलं हो, खरंच सांगते मी. थांबा, तुम्ही चिका, तो लेप आणलाय ना, तो काढणं पटकन. थांबा, तुम्ही खाली बसा पटकन. नाही, ठीक आहे. हो, लेप लावते मी, तुम्हाला बरं वाटेल. नको खरंच नको. लावा म्हणतेय ना.
आणि हा लेप रोज लावा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. लावाल ना?